मुळेगाव शिवारातील हातभट्टी अड्ड्यावर तालुका पोलिसांचा छापा, 80,000 रुपये किमतीची दारू नष्ट। तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस गस्त घालीत असताना मिळालेल्या माहितीवरून मुळेगाव तांडा शिवारातील हातभट्टी अड्ड्यावर शनिवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास छापा टाकला। अवैधरित्या गावठी हातभट्टी दारू तयार करणाऱ्या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। यावेळी 80,000 रुपये किमतीची 1600 लिटर दारू 40 रबरी ट्यूबसह नष्ट करण्यात आली। आगामी लोकसभा निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडावी यासाठी ऑपरेशन परिवर्तनच्या अनुषंगाने कारवाई केल्याची माहिती तालुका पोलिसांकडून रविवारी सकाळी प्रेस नोटच्या माध्यमातून देण्यात आली आहे। मुळेगाव तांड्याच्या पश्चिम बाजूस चिल्लारच्या झुडपामागे दोघे जण चोरून गावठी हातभट्टी दारू तयार करत असल्याची माहिती मिळाली होती। त्यावरून पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे। ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा।